आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते all of you. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. मॅम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहे आणि आपण आपल्या सेशनची सुरुवात केलेली आहे आत्मा नमस्तेनी. सर्व युट्यूबचे सन्माननीय सदस्य आपल्याला सुद्धा उत्तर मनापासून आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणार आहे. तुमच्या अंतर्मनातील दिव्यतेला, प्रकाशाला आणि ऊर्जेला माझा नमस्कार आहे. आत्मा नमस्ते म्हणजे केवळ नमस्कार नाही, तर तुमच्या अस्तित्वातील ब्रह्मांडीय शक्तीला माझ्या अस्तित्वातील शक्तीचा प्रेमपूर्ण वंदन. नमस्कार. तुमचं हृदय, शरीर आणि मन, आत्मा या सर्व स्तरावर समतोल साधू देत शांती, प्रेम, प्रकाश आपलं हृदय, शरीर, मन आणि आत्मा या सर्वांना मिळू देत. अशीच या ईश्वरचरणी या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या साक्षीने प्रार्थना. आजचा दिवस अत्यंत शुभ दिवस. आजच्या दिवशी विठ्ठल हरिनामामध्ये आपण एकरूप होऊन आपली ऊर्जा वाढवतो. आजचा दिवसच नव्हे तर विठ्ठलाचं नाम तुम्ही केव्हाही घ्या. असं म्हटलं जातं की विठ्ठल जप केल्यामुळे विठ्ठल 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 विठ्ठलाचा जप केल्यामुळे आतमध्ये ज्या लहरी निर्माण होतात त्या लहरी आपल्या आतमध्ये पूर्ण सकारात्मकता 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 क्रिएट करतात आणि आपला मेंदूला असलेला ताण तणाव, आपल्या मनावरचा तो स्ट्रेस पूर्णपणे काढून टाकतात. एखाद्या व्यक्तीला जर हृदयाचा आजार असेल तर तो आजार सुद्धा पूर्णपणे फक्त विठ्ठल नामाने योग्य पद्धतीने उच्चारण केल्यामुळे निघू शकतो. म्हणजेच काय तर या ब्रह्मांडाची ती शक्ती, त्या शक्तीचा, त्या आध्यात्मिक शक्तीचा, त्या विठ्ठल नामाच्या नामामध्ये एवढी क्षमता आहे. तर त्या विठ्ठलाकडून, त्या भगवंताकडून, त्या परमेश्वराकडून साक्षात घेतलेल्या ऊर्जेमुळे आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये काय काय बदल करू शकतो. आता तुम्ही म्हणसाल मॅडम रेकी आणि विठ्ठल पांडुरंगाची ऊर्जा कुठे आली, तर हो, हाच तर आपण घोटाळा करतो ना. पांडुरंगाकडून विठ्ठलाकडून येणारी ऊर्जा सुद्धा वारकरी संप्रदायाची ऊर्जा सुद्धा तीच ऊर्जा आहे ब्रह्मांडीय ऊर्जा, जी आपण पंढरपूरला जाऊन घेतो आणि तिकडनं आल्यानंतर एवढं चैतन्य आपल्या आतमध्ये असते. त्या पांडुरंगाच्या चरणाची मस्तक टेकवल्यानंतरची ऊर्जा ग्रहण करून आपण येतो. तीच ऊर्जा म्हणजे आपण येथे साक्षात बसून ध्यान स्वरूपामध्ये घेऊ शकतो. आणि ते घेण्याचं टेक्निक शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणे. श्री विठ्ठलाच्या नामामध्ये एवढी क्षमता आहे की ते अनेक आजार बरे करू शकतात. तीच व्हायब्रेशन, तीच ऊर्जा. म्हणजेच काय तर विठ्ठल नामाचा आपण केलेला, त्या आध्यात्मिक ऊर्जेचा आपण केलेला वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य पद्धतीने त्या ऊर्जा ग्रहण करून केलेला वापर आपल्या स्वतःसाठी. तेच तर सांगते आहे. तुम्ही कुठल्याही देवत्वाला माना, कुठल्याही ऊर्जेला माना, नाव अनेक, ऊर्जा एक. आणि म्हणून पांडुरंग पांडुरंग करत आजचं सेशन आपण छान करणार आहे. आज आपण असं गृहीत धरूया की आज आपण घेत असलेली ऊर्जा ही पांडुरंगाकडून घेत आहे ना. नक्कीच. तेच हे ब्रह्मांड, हे विश्व अफाट आहे आणि या अफाट विश्व स्वरूपाकडून आपल्याला आपण घेणार आहे काय छोटे छोटे, आपल्याला मागायचं काय आहे तुम्ही जे सांगणार असते.
आजचं सेशन काय घ्यायचं आहे तुम्हीच सांगणार, कारण तुम्हाला मागायचं काय ते तुम्हीच सांगणार आणि नक्कीच विठ्ठल विठ्ठल पांडुरंग आपल्याला तेथे देणार आहे. फक्त आपल्याला घ्यायचं कसं हे टेक्निक शिकून घ्यायचं आहे. त्या ऊर्जेचा आपण कसा वापर करायचा आणि कशा प्रकारे आपल्याला ती ऊर्जा घेऊन आपल्यासाठी वापरायची आहे हे टेक्निक शिकून घ्यायचं आहे. आणि तेच टेक्निक वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच आध्यात्मिक ऊर्जेचा वापर कसा करायचा हे शिकणं म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जेसोबत जुडणं. आणि आपण त्याला म्हणतो रे ऊर्जेसोबत जुडणं. एकच सर्व. आवडेल मग सगळ्यांना? येस. तर मी तुम्हाला मोठ्या प्रेमाने विचारेल त्या अगोदर मी युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना अंतर्मनापासून आत्मानमस्ते करते. आणि आपल्याला जर ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जुडायचं असेल, असेच आपल्याला व्हिडिओ बघायचे असतील तर आपण सुद्धा मोठ्या प्रेमाने विश्वास आणि ऊर्जेसोबत जुडा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. आणि खरोखर जर आपल्याला आवड असेल, आपल्याला जर आपल्या आयुष्यात बदल घडवावा वाटत असेल आणि त्यासाठी थोडासा वेळ देण्याची आपली तयारी असेल तर नक्कीच ग्रुप जॉईन करा. मी फक्त ग्रुप जॉईन केला असं नाही करायचं. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडे असेच प्युअर सोल आकर्षित होत असतात की ज्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडून येणारच आहे. आज ती ऊर्जेसोबत जुडलेली आहे आज. आणि आजपासून पुढच्या 40 दिवसामध्ये माझ्या आयुष्यामध्ये बदल हा घडणारच. आज माझा जो काही प्रश्न आहे माझ्या आयुष्याचा त्याची धग मला जेवढी जाणवते आहे ना, त्यापेक्षा तो प्रश्न कमी झालेला असेल, त्याचे व्हायब्रेशन कमी झालेले असणार. मग तो आरोग्याचा असू देत, नातेसंबंधांचा असू देत, आर्थिकते संदर्भामध्ये असू दे किंवा कुठलाही असू दे, मानसिक ताण तणाव असू दे, या प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे ते म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जा. आणि दिव्य ऊर्जेसह जर आपण जोडलेलो आहे तर मी लाईव्ह सेशन मध्ये सगळ्यांना सांगते की नक्कीच आज जो तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न आहे तुम्ही नियमित ध्यान करा. पुढचे 40 ते 45 दिवस मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडा. तुमच्या आयुष्यामध्ये जो काही प्रश्न आहे तो नक्कीच त्यामधून तुम्हाला बाहेर येणार नाही, काही तर मार्ग मिळणार. किंवा आज माझ्यासाठी जो प्रश्न हा फार अगदी अजेंडा ज्याला आपण म्हणतो तो आहे, उद्या तो प्रश्न माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी तेवढा महत्वाचा नसणार आहे. कारण तुम्ही त्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे. तुमच्या मध्ये तो विश्वास निर्माण होणार आहे की तुम्ही त्यामधून 100% बाहेर निघू शकता. हा विश्वास कोण निर्माण करणार आहे तर ब्रह्मांड. आणि आपल्याला काय करायचं आहे तर त्या ब्रह्मांडाच्या सूचनांचं पालन करायचं आहे. ब्रह्मांड मला संकेत देत आहे की मला पुढे निघायचं आहे. त्यासाठी फक्त कसं निघायचं आहे त्या ब्रह्मांडाचा आवाज ऐकायचा आहे आणि त्यावर पाऊल टाकायचं आहे. कारण ज्या अर्थी आपण येथे आहोत, आणि बघा युनिव्हर्सने दिलेला आकडा आत्ताच होता 108, 108 होता ना. यस, माझी नजर गेली 108 वर. आणि हो, ब्रह्मांडाचे संकेत आहे की यस तुम्ही पुढे निघा, तथास्तु करण्यासाठी आपण आहे. कारण आपण सर्वजण निवडलेले प्युअर सोल आहोत. मग ते वारीला गेलेले असू देत किंवा आज सूक्ष्म स्वरूपाने आपण वारी करणारे असू देत. कारण या ब्रह्मांडामध्ये अरबोनी लोक आहेत की नाही? अरबोनी लोकसंख्या आहे. परंतु विश्वासोबत जुडणारे, दिव्य ऊर्जेसोबत जुडणारे हजारोच सापडतात. म्हणजे काय तर फक्त आणि फक्त कमीत कमी असं म्हटलं आहे भागवत गीतेमध्ये,
आणि आपल्या पुराणांमध्ये आणि प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक धर्म संप्रदायाच्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की एकूण लोकसंख्येच्या फक्त आणि फक्त 4% लोक जरी परिपूर्णपणे या दिव्य ऊर्जेसोबत जुडले ना, तर त्या 4% लोकांमध्ये उरलेल्या 96% लोकांचं दुःख हरण करण्याची क्षमता आहे. घरामध्ये असलेली एक ध्यानी व्यक्ती त्याच्या कुटुंबाला आरोग्य संपन्न आणि आनंदी ठेवू शकते. त्यामध्ये तेवढी क्षमता आहे. सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता एका कुटुंबासाठी प्रार्थना करण्याची, त्याला ऊर्जा पुरवण्याची क्षमता एका व्यक्तीमध्ये आहे. म्हणून घरामधील एक व्यक्ती तरी ध्यानी असावी. पांडुरंग पांडुरंग असं म्हणूया. आज आपण पांडुरंगाकडून ऊर्जा घेऊया आणि आजचं सेशन करूया. पण तुम्ही मला सांगणार आहात की आजच्या सेशन मध्ये आपल्याला काय हवं आहे. कोणीतरी हात वर करा. सगळेच जण एका वेळेस बोलतील तर अडचण येईल, म्हणून तुम्ही हात वर करा. तुम्हाला बोलायचं आहे. ओके, माईक सुरू करा आणि एका जणांनी एक विषय सांगा. ओके ओके ओके, एक एक मी सगळ्यांना अनम्यूट करण्याचं परमिशन देते, पण आपला माईक सुरू करा आणि बंद करा. कोणाला बोलायचं आहे, काय हवं आहे आजच्या सेशन मधून, बोला. सूक्ष्म स्वरूपात वारीचा अनुभव घ्यायचा आहे. सूक्ष्म स्वरूपात सूक्ष्म वारीचा अनुभव घ्यायचा आहे. नक्कीच. येस. त्या अगोदर सेशन कुठल्या विषयावर घ्यायचं हे पण सांगा. छोटंसं सेशन घेऊया. ब्रह्मांडी ऊर्जा रेखी म्हणजे काय सांगूया सर्व नवीन सदस्यांना आणि वारीला पण जाऊया. थँक्यू सर. बोला. करा, माईक सुरू करा ना. माईक सुरू करून बोला ज्याला बोलायचं आहे. माईक सुरू करा, बंद करा. आस्था नमस्ते मॅडम. नमस्कार मॅम. एक एक जण. सागर. हा, नमस्कार मॅम. मला बेसिकली आजच्या सेशन मध्ये हे समजून घ्यायचंय की स्वतःला शांत कसं ठेवायचं आणि कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस कसा नक्की वाढवला जाऊ शकतो. नक्कीच. खूप छान. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद सागर सर. खूप धन्यवाद. ओके, थँक्यू. अलका. आत्मा नमस्ते संबंधामध्ये सुधारणा मॅम. नातेसंबंध. ओके, नातेसंबंध. ओके, सतीश. सतीश, तुम्ही माईक सुरू केला होता, घाई करा फक्त. आत्मा नमस्ते मॅडम. हं. आरोग्यासाठी मला आजचं ध्यान करायचं आहे. ओके. खूप छान. खूप छान. खूप छान. खूप छान. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सगळ्यांना. सगळ्यांच्या अपेक्षा ऐकल्या. तर हा, बोला. आळस आळस काढायचे, अंगातला आळस आणि मनातला आळस काढायचा. ओके, आळस जास्त मनामधला आणि शरीरामधला आळस दूर करायचा आहे. यस. अधिक कोणी आहे, सांगा सांगा. आता होऊनच जाऊ द्या, सांगा. काय अडचण नाही. हॅलो, आत्मा नमस्ते मॅडम. बोला ताई. मला शरीर साथ देत नाही, असं म्हणजे शरीर माझं स्वस्थ हो असं. बर, असं म्हणजे की मला आरोग्य संपन्न व्हायचं आहे. हा, आरोग्य संपन्न. ओके. म्हणजे कुठेतरी आजची गरज आहे आरोग्य संपन्नता. ओके, मग आपण आर्थिकता या विषयावर नाही बोलूया आज. आज आरोग्यावर बोलूया, मन शांतीवर बोलूया. चालेल ना सागर सर? मन शांती म्हणजेच येस मनाची मॅम. येस मॅम. मनाची थँक्यू. विचारांची कमी होणे. ओके. येस. खूप छान. खूप धन्यवाद सगळ्यांना. अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. मी अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगते की ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय आणि त्यानंतर ती आरोग्यासाठी, आपल्या मनशांतीसाठी कशा प्रकारे कार्य करते हे आपण बोलूया, समजून घेऊया. आणि आज आपण या विषयावर नाही बोलणार जास्त की एक मनशांती नसल्यामुळे किंवा आरोग्य संपन्नता नसल्यामुळे काय प्रॉब्लेम येतात यावर आपण नाही बोलूया. का तर आपल्याला सेशन मध्ये आज मेडिटेशनचा भाग थोडासा लवकर घ्यायचा आहे, हो ना. यस, यासाठी. ओके. हा, नवीन बॅच केव्हा सुरू होत आहे तर थांबा ना थोडस. गुरुपौर्णिमेला शक्तिपात होईल या दृष्टिकोनातून 9 तारखेला तुमची नवीन बॅच सुरू होईल. बरोबर ना? 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे ना? हो. 9 तारखेला तुमची नवीन बॅच सुरू होईल. आजची 6, 7, 8 आणि 9 ला. हा, आता त्याबद्दल मात्र ग्रुपला मेसेज टाकेल, काळजी करू नका. हा, पर्सनल कोणीच मेसेज टाकू नका. जो इथे मेसेज असेल तो सध्या आता ग्रुपलाच टाका. ओके.
अगदी अंतर्मनापासून धन्यवाद. बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे तुम्ही, मी, तुमच्या, माझ्या आतमध्ये असलेली ती ऊर्जा. एक सेकंद, एक सेकंद, मी मोबाईलवर कॉपी पेस्ट करते आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर रेकी म्हणजे काय? दिव्य ऊर्जा म्हणजे काय? आपल्या अथर्व वेदापासून आपल्या वेदांमध्ये लिहिलेला आहे, ऊर्जेबद्दलचा उल्लेख केलेला आहे. बऱ्याच वेळा रे आणि की हा शब्द ऐकला की बऱ्याच जणांना असं वाटते, अरे रेकी म्हणजे काय असेल? बापरे, काही जादूटोना भूत प्रेत बाधा, बापरे काय करतात हे? काहीच नाहीये. रेकी म्हणजे काय? तर दिव्य ऊर्जा. आणि दिव्य ऊर्जा म्हणजे काय? तर ही नैसर्गिक ऊर्जा जी या निसर्गामध्ये उपलब्ध आहे. वैश्विक ऊर्जा का म्हटलं जातं? तर संपूर्ण विश्वामध्ये असलेली एकच ऊर्जा म्हणजे वैश्विक ऊर्जा. ओके, मी अगोदर म्हटलं पांडुरंगाकडून येणारी ऊर्जा, श्रीकृष्ण भगवंताकडून येणारी ऊर्जा, महावीरांकडून येणारी ऊर्जा, आपण पुराणमध्ये वाचतो, बुद्धांकडून येणारी ऊर्जा, मस्जिद मध्ये गेलो तिथून येणारी ऊर्जा एकच. कारण ते परमपिता परमेश्वर एकच आहे, ब्रह्मांड एकच आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते फील करतो, आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्याला नाव दिलं आहे. ओके, कारण एकाच जागेवर सर्वजण गेले असते तर गर्दी खूप झाली असती. ती गर्दी टाळावी म्हणून कुठेतरी कुठेतरी त्या परमपित्यानी असं काहीतरी आयोजन केलं आहे. मात्र सोर्स एकच आहे, आपण सर्वजण एकाच सोर्स कडून आलेले आहे. आणि म्हणून हे विश्व आपल्या सर्वांवर सारखंच प्रेम करतं. त्या विश्वाजवळ असं नाही आहे की भारतातील लोकांना वेगळं आणि पाकिस्तानातील वेगळं. नाही, ऊर्जा एकच आहे, ऊर्जा एकच आहे. ते घेत असलेला श्वास, आपण घेत असलेला श्वास एकच आहे. आणि आशिया खंड, युरोप खंड, आफ्रिका खंड, प्रत्येक खंडावर सुद्धा तोच श्वास आहे, जो तुम्ही घेता, जो मी घेते आणि जे ते घेतात. आणि म्हणून याला म्हटलं आहे वैश्विक ऊर्जा, विश्व ऊर्जा. जी ऊर्जा संपूर्ण विश्वामध्ये एकच आहे, जी ऊर्जा तुमच्या आणि माझ्या आतमध्ये असल्यामुळे आज आपण इथे बसलेला आहे, जिवंत आहोत. आपल्याला समजते आहे की आपण ऊर्जा ग्रहण या विश्वाकडून करत आहे, पांडुरंगाकडून करत आहे, नमाज पढून करत आहे. कळते आपल्याला? तीच ऊर्जा काय? तर जो श्वास आपण घेत आहे, जो श्वास, जी ऊर्जा, ऑक्सिजन आपण ग्रहण करत आहे, जो प्राण ऊर्जा, जी प्राणवायू तुमच्या आणि माझ्या आतमध्ये आहे, आणि तो आहे म्हणून आपण जिवंत आहे. बरोबर? तो नाही म्हटलं म्हणजे क्षणार्धामध्ये आपण नाही आहे. विज्ञान याला काय, आपण काय म्हणतो याला, अध्यात्मशास्त्र म्हणते की आपल्या आतमध्ये असलेला प्राण, तो थेंब, तो प्रकाश, असं म्हटलं जाते ना. अध्यात्मशास्त्र असंच म्हणते ना. तुम्ही अशा अशा माना हलवा, अशा अशा हलवा, म्हणजे मला समजते की तुम्ही आहात. हा, बरोबर, असंच म्हणते ना विज्ञान, असंच म्हणते ना अध्यात्मशास्त्र, की तुमच्या आतमध्ये असलेला तो श्वास, प्राण, प्राणशक्ती, किंवा तो थेंब, आत्मस्वरूप, असंच काहीतरी म्हटलं जातं की नाही. तो आपल्या आतमध्ये आहे तोपर्यंत आपण जिवंत आहे, तो आपल्या आतमध्ये नाही, आपण नाही. ओके, मग हा प्राणा, विज्ञान काय म्हणते याला? विज्ञान याला ऑक्सिजन, जैविक ऊर्जा म्हणते. असंच म्हणते ना, ही एक जैविक ऊर्जा, तिच्या असण्याने या शरीराचं कार्य चालत आहे. बरोबर? येस. कधीतरी तुम्हाला मला आतापर्यंत खरचटलाय हाताला, थोडस लागलाय, किंवा लहान असताना रस्त्याने चालताना त्या ठोकरा लागल्या आपल्याला. आपण सगळेजण आता जेवढे बसलेले आहे ना, ते आपण लहान असताना आपल्याला सगळ्यांना चपला होत्याच असं नाही, आपण बऱ्याच वेळा ठोकरा मारायचो. हो ना? तर बऱ्याच वेळा ते छोटं मोठं लागलं आपल्याला की घरच्या घरीच बसलेलं आहे, कोणाकोणाचं डॉक्टरकडे न जाता. सांगा, कोणाकोणाचं बसलाय? महिला मंडळ,
यस. आपल्याला कधी कधी आपल्याला किचन मध्ये असताना आपल्याला चटका लागतो लागतो ना. इथं बऱ्याच वेळा लागलेला असतो तव्याचा. खाली बसून स्वयंपाक करणाऱ्यांना विशेष लागतो. म्हणून गॅसच्या ओट्यावर नाही लागत. गॅसच्या ओट्यावर कढईचा लागतो भाजी करताना. ओके. येस. तर मला विचारायचं आहे, फक्त तेवढा असा चटका लागला आणि त्यासाठी मी डॉक्टरांकडे गेले किंवा मी मलम लावला, असं कोण कोण करते? हात वर करा बरं. एकही हातवर नाहीये. आहे का? नाही. मग हे दुरुस्त होतं का? वैशाली माईक अनम्यूट करा. वैशाली जांभळकर माईक सुरू करा. हे दुरुस्त होतं का वैशाली? हो होतं. तसंच होतं, आपण त्याला काही न करता हो, काही न करता होतं. काही न करता होतं. मग हे कोण दुरुस्त करतं? ब्रह्मांड ऊर्जा माझी स्वतःची. मग ब्रह्मांड ऊर्जेसोबत तर तुम्ही जोडलेले नाहीये. बरोबर. तुम्ही तर रेकी शिकायला आताच येतात आहे ना. येस. हे कोण दुरुस्त करतं? थँक्यू वैशाली, थँक्यू. तर हे कोण दुरुस्त करतं? आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये असलेली ती ऊर्जा, ती जैविक ऊर्जा, ती उपचार क्षमता ती दुरुस्त करते. बरोबर. यस. ती संवेदन क्षमता, ती आपली उपचार क्षमता, हिलिंग एनर्जी आपल्या आतमध्ये असलेली स्वतःला दुरुस्त करण्याची ती दुरुस्त करते. पण कधी कधी एखाद्याला काय होते, तर तोच चटका चघळतो. कोणाचा चघळतो? ज्याची शुगर लेवल वाढलेली आहे. कोणी आहे का असं की मॅम थोडीशी जखम जरी झाली ती मोठी होते? हातवर करा. आहे का कोणी? थोडीशी जरी झाली तरी होते. आता कोणी सांगणार नाही. आता हातवर करा. ओके. काही हरकत नाही. बघा, जेव्हा शरीरामधील उपचार क्षमता कमी झालेली असते तेव्हा काय होते, तर तेव्हा ती छोटीशी जरी जखम असली ना, तर ती चिघळते अनेक वेळा. हो ना. ती लवकर दुरुस्त होत नाही. ती कोणाची नाही होत, तर ज्यांच्या आतमध्ये प्राणशक्ती, प्राण ऊर्जा हवी त्या प्रमाणात नाही, किंवा त्या आजाराला, त्या जखमेला दुरुस्त करण्याची क्षमता शरीराची कमी पडते. असं आहे का? पण काही लोकांची तेवढी पण क्षमता कमी असते का? माईक सुरू करा. तुम्हीच वैशाली माईक सुरू करा. हो असते ना कमी? येस. हो. कमी असते. अनेक जणांची असते. आणि मग आपण काय म्हणतो? त्यांना डायबिटीज आहे, शुगर आहे, मधुमेह आहे, असं काहीतरी म्हणतो. एकच विषय सांगते फक्त. ओके. खरोखर खूप वेळ न घेता एकच विषय सांगते. बघा, हे जे सगळं आपल्याला वाटत असतं किंवा हे जे सगळं होतं, का होतं? तर ज्याच्या शरीराची प्राण शक्ती, प्राण ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात आहे, ते शरीर मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःला दुरुस्त करणार, तंदुरुस्त ठेवणार. मग ते शारीरिक लेवलवर, मग ते मानसिक लेवलवर, मग ते पुढे आर्थिक लेवलवर सुद्धा. बघा, आता आपण काय सांगतो आहे, ब्रह्मांडी ऊर्जा रेखी म्हणजे काय? तर ब्रह्मांडी ऊर्जा रेखी म्हणजे तुमच्या आणि माझ्या आतमध्ये असलेली ती ऊर्जा, ती प्राणशक्ती, ती प्राण ऊर्जा. ही प्राण ऊर्जा, ही प्राणशक्ती जी आपण या ब्रह्मांडाकडून नेहमीच ग्रहण करत असतो, परंतु ही ग्रहण करण्याची क्षमता आपली कमी आहे. आपण लिमिटेड गोष्टीसाठी किंवा लिमिटेड प्रमाणामध्ये, कमी प्रमाणामध्ये ही प्राणशक्ती घेत असतो. मग छोट्या मोठ्या आजारासाठी, छोटंसं डोकं दुखत, छोटंसं पोट दुखणे किंवा दैनंदिन कार्यासाठी हिचा उपयोग करत असतो. मग ब्रह्मांडी ऊर्जा, दिव्य ऊर्जा रेखीसोबत जोडणे म्हणजे काय? तर जी प्राणशक्ती, जी प्राण ऊर्जा आपण या ब्रह्मांडाकडून घेत आहे, ही आत घेत आहे, त्यापेक्षा ही आध्यात्मिक ऊर्जा मोठ्या प्रमाणात खेचून घेणे, हे टेक्निक शिकणे, मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करणे आणि ग्रहण केलेल्या या ऊर्जेचा वैद्यकीय शास्त्रानुसार माझं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी या ऊर्जेचा वापर करणे, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मनशांती, विचारांवर नियंत्रण घेणे, सकारात्मक विचार क्रिएट करणे, नकारात्मक विचारांना वर ताबा घेणे किंवा कट करणे, त्याऐवजी योग्य निर्णय घेणे,
किंवा आपण ज्याला म्हणूया मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारात निर्माण होणारे जे 80% आजार आहेत, या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी या ऊर्जेचा वापर करणे, स्वतःला सुख, समाधान, आनंद, खुशी मिळवून देणे. आता प्रेम, आरोग्य, संपन्नता आणि भरभराट कशी? तर बघा, जेव्हा आपण ही ब्रह्मांडीय ऊर्जा या विश्वाकडून घेत असतो, तेव्हा आपण ऊर्जा घेत असतो आभा मंडळ. प्रत्येकाला आभा आहे, एक ऊर्जामय शरीर आहे. ही ऊर्जामय शरीरामध्ये लाखो नाडी मंडल आहे. नाडी मंडल आपल्या शरीरामध्ये जसे नसा आहेत, तशा या ऊर्जामय शरीरांमध्ये नाड्या आहेत. आणि या नाड्यांनी, ऊर्जामय शरीराने जेथे जेथे शरीरामध्ये कुठे ब्लॉकेजेस, कुठे थकवा, कुठे चक्रांचं इम्बॅलन्स झालेलं आहे, तेथे ऊर्जा जाऊन तेथे त्या त्या टेक्निकनी आपले चक्र क्लीन होणे आणि ऊर्जावान होणे. चक्र क्लीन करणे आणि एनर्जाइज करणे ही प्रोसेस होते. म्हणजे चक्रांची स्वच्छता होते. आपल्या अनेक विचारांनी, अनेक नकारात्मक विचार, नकारात्मक घटनांनी अनेक वेळा काय झालेलं आहे, तर आपल्या चक्रांची स्थिती बिघडलेली आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपण खेचून घेणार, आपल्या चक्रांचं बॅलन्सिंग करणार. आणि जसं 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 चक्रांचं बॅलन्सिंग करणार, जसं सहस्त्रार चक्र मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण करणे आणि संपूर्ण शरीरापर्यंत पाठवणे. आज्ञाचक्र, आज्ञाचक्र वैचारिक क्षमता, आपली इंट्युशन पॉवर वाढवणे, असं कार्य करणार. ओके, प्रॉब्लेम असते की काय आज आपण बोलत नाही. प्रॉब्लेम असला या चक्रामध्ये की काय काय होते ते आपण बोलत नाही, कारण सेशन खूप मोठं होतं. तर आज्ञाचक्र इंट्युशन पॉवर वाढवणार, वैचारिक क्षमता वाढवणार, आपल्या डोळ्यांचे आजार कमी करणार, आपल्या संपूर्ण शरीराला ऊर्जावान करणार, दिवसभर ताजतवानं ठेवणार. विशुद्ध चक्र थायरॉइड असू दे, कानाचा आजार असू दे, किंवा हार्मोन्स इम्बॅलन्स असू दे, यावर नियंत्रण ठेवणार. हृदय चक्र आपल्यामधील प्रेम, करुणा, माया, आपुलकी, क्षमा भावना वाढवणार, आपले नाते संबंध छान करणार. सोलर चक्र राग, द्वेष ह्या भावना नष्ट करणार. धैर्य, धडाडी, नेतृत्व, निर्णय क्षमता, मी हे करू शकते, मी हे करू का, मी ते करू का, मी काय करायला हवं, मी घाबरतोय मी इन्व्हेस्ट करायला नाही. वैचारिक क्षमता वाढणार, मी कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि सोलर बॅलन्स झालं म्हणजे काय होणार, तर सोलर मणिपूर चक्र ठरवणार की तू ते करू शकतोस आणि तुम्ही योग्य निर्णय घेणार, त्यासाठी पावलं उचलणार. करावं वाटते, मला तर करायचं खूप काही आहे, पण मी करूच शकत नाही, किंवा माझी इच्छाच होत नाही, किंवा हिंमतच होत नाही. नाही, तुमची हिंमत होणार, तुम्ही ते करणार. आर्थिक परिस्थिती सुधारणार, कारण तुम्ही योग्य निर्णय क्षमता, योग्य पावलं उचलायला लागणार. स्वाधिष्ठान चक्र, स्वाधिष्ठान चक्राची हीच ती ऊर्जा ईड आणि पिंगला मधून खाली 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 जाऊन आणि मूलाधार आणि स्वाधिष्ठान मधून वरच्या चक्रांना येते. तुमचे सर्व चक्र बॅलन्स करण्यासाठी, आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी, सगळी पॉवर वाढवण्यासाठी, नवनिर्मिती मी काय करायला हवं, मी हे करू, मी ते करू, नव्या कल्पनांसाठी स्वाधिष्ठान चक्र आणि मूलाधार चक्र बेस. मूलाधार चक्र बॅलन्स करणार, ऍक्टिव्ह करणार. जेवढं आपले झाडाची मुळं पक्के, तेवढं झाड पक्क. जेवढ्या घराचे रूट, घराचे पय्ये पक्के, बरोबर, तेवढी मोठी बिल्डिंग बसणार की नाही. असंच असते, जेवढं मोठी बिल्डिंग बांधायची आहे तेवढे अधिक खोल कॉलम खोदले जातात. असा अंगठा करा मला, मग कळतं. बरोबर आहे ना. म्हणजे मी कुठं चुकली तर तुम्हाला सांगितलं पाहिजे. ओके, हात मोकळे ठेवा. यस, राणे दादा हात मोकळे ठेवा. तर आणि मला सांगा, बरोबर आहे चुकलं कुठं तर ते पण सांगा. चुका सांगण्याची तुम्हाला परमिशन आहे. जेवढा पक्का बेस असेल तेवढा मोठी बिल्डिंग होणार. मग मूलाधार चक्र स्ट्रॉंग होणे, आपला बेस पक्का होणे, स्वतःमध्ये स्थिरत्व निर्माण होणे, या पृथ्वी तलावर माझं अस्तित्व निर्माण करण्याची क्षमता आणि हिंमत स्वतःमध्ये येणे. आणि बघा मग आपल्या आरोग्यावर, आपल्या मानसिकतेवर, आपल्या आर्थिकतेवर, आपलं प्रमोशन थांबलं आहे, काय काय हवं आहे त्या त्या प्रत्येक गोष्टीला रिझल्ट देणारा आपलं मूलाधार चक्र. पड झड जे काही होत राहते नेहमी, पायाला लागलं, इथं लागलं, आम्ही पडलो, चक्कर येणे, मॅडम नेहमीच आम्ही रस्त्याने गेलो की भीती वाटते कुठं जायची, हे सगळं निघून जाणार. का तर चक्र बॅलन्स होणार.
अशा प्रकारे या ऊर्जेचा उपयोग करून घेणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुळणे. किती मोठं सांगितलं मॅडम. अधिक एक वेळ शॉर्टकट मध्ये सांगू? आता अंगठा करा ज्याला शॉर्टकट ऐकायचं. येस, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाकडून आपण जी ऊर्जा घेत आहे ती ऊर्जा जेवढी घेत आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात ग्रहण करणे, ग्रहण केलेल्या ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपयोग करणे, त्याचं टेक्निक शिकणे. वैद्यकीय शास्त्रानुसार काय, वैद्यकीय शास्त्रानुसार आरोग्याच्या समस्यांवर उपाय करणे, नियंत्रण मिळवणे, आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवणे म्हणजेच काय, शरीराचा आणि मनाचा संयम साधणे आणि आध्यात्मिक ऊर्जेचा चक्र बॅलन्स करून आपल्या भौतिक जगामध्ये आपली प्रगती करण्यासाठी उपयोग करणे म्हणजेच काय, तर या ब्रह्मांडीय ऊर्जेचा सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, नाते संबंध, आर्थिकता, सामाजिकता, मला जिथे जिथे हवा आहे तेथे तेथे माझ्या ऊर्जेचा मी उपयोग करणं, माझ्या आतील चैतन्य वाढवणं, माझी सुंदरता छान करणं, मला जे जे हवं आहे ते अभ्यास. हो हो हो, अभ्यासामध्ये एकाग्रता वाढणं, विचारांवर नियंत्रण कसं येणार. थँक्यू तुम्ही प्रश्न विचारता त्याबद्दल. 1 मिनिट. तर हे सगळं काही घडवणं म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडणं. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय आणि हे काय 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 करायचं हे सांगत बसतो ना तर रात्र भरेल, रात्र संपेल, पण मात्र मी तुम्हाला नवीन नवीन वेगवेगळ्या पद्धतीने आणि भरपूर उदाहरणासह सांगतच बसेल, कारण विषयच तेवढा मोठा आहे. त्या परमपिता परमेश्वराबद्दल, त्या ईश्वराबद्दल, त्या ईश्वरीय ऊर्जेबद्दल, त्या ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल बोलायला आपण किती छोटे आहे आणि ते विश्व केवढं अफाट आहे, केवढं भरभरून देतं आपल्याला, केवढं भरभरून देतं. आपली जोडी छोटी असते, आपण कमी क्षमता असते आणि बऱ्याच वेळा आपली मागणी मोठी असते, मला मोठं काहीतरी हवं आहे, पण ती घेण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करणे हे सुद्धा ब्रह्मांडीय ऊर्जे सोबत जुळल्याने होत असतं. अगोदर मी छोट्या छोट्या अडचणींना घाबरायचो, आता त्या अडचणी अस्या निघून जातात. अगोदर मी हजारांचे व्यवहार करायला घाबरायचो, आता माझ्याकडे लाखो येतात असे सांगणारे अनेक जण आहेत. आता लाखोचे व्यवहार मी सहजतेने करू शकतो का, कारण तुझी ती क्षमता वाढलेली आहे, कारण तुझा बेस पक्का आहे, तुझं सोलार ऍक्टिव्ह आहे, तुझं आज्ञाचक्र योग्य प्रकारे कार्य करत आहे, तुझ्या निर्णय क्षमता योग्य आहे. ज्या गोष्टीची मला खूप चिंता भीती वाटायची आता ती वाटत नाही का, कारण माझे चक्र बॅलन्स आहे, माझ्या कुठल्या भावनेवर मी किती मिनिटामध्ये नियंत्रण मिळवायचं ही क्षमता माझ्यामध्ये आहे. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा स्वतःच्या क्षमतांचा विकास करणारी. आणि आजारावर म्हणसाल ना तर आतापर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये कित्येक असे आजार आहेत की त्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ऊर्जेने मदत केलेली आहे. मला नाही वाटत आता, म्हणजे कसं असते ना, आजारांची ओळख तर काही आपल्याला एवढ्या सगळ्यांना नसते, पण आजपर्यंत आम्ही जेवढ्या आजारांवर नियंत्रण मिळवलं आहे तेवढे काय म्हणूया, तेवढे कित्येक असे आजार आहेत की जे कधी ऐकलेही नव्हते. आणि एवढं मात्र नक्की की आतापर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जे जे सदस्य जी जी समस्या घेऊन आले, आरोग्याची विशेष पहिला आरोग्य हा प्रश्न आला होता, तर ते प्रश्न मिटले आहेत. तर ते काय होतं, तर ते वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, तुमच्याच ऊर्जेचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात वापर करायचा आहे बस. आणि हे टेक्निक आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. अधिक महत्वाचं एक सांगायचं असं की कोणी म्हणत नाहीये की डॉक्टरची ट्रीटमेंट बंद करा, डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू ठेवा. डॉक्टरच्या ट्रीटमेंटमध्ये एखाद्या गोष्टीला आठवड्यात बदल होतो, तर रेखीसोबत ऊर्जेसोबत तुम्ही जुडलात तर ते 4 दिवसात, 3 दिवसात, कधी कधी 2च दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट येतो. डॉक्टर सुद्धा आश्चर्यकारकपणे म्हणतात की अरे बापरे, पेशंट एवढा लवकर कसा बरं दुरुस्त झाला, कारण ऊर्जा सोबत आहे. स्वतः ऊर्जेचा उपयोग करणे आणि वैद्यकीय शास्त्राचा उपयोग करणे ही ना पूरक एनर्जी आहे. आपण असं म्हणत नाहीये, कारण वैद्यकीय शास्त्राचा कशासाठी शोध लागले एवढे, त्याचा उपयोग कराच, गरज असेल तिथे. थोडी ऍसिडिटी झाली, कशाला डॉक्टरकडे जायचं.
करायचं? स्वतः खर्चटलं कापलं कशाला डॉक्टरांकडे जायचं? क्लीन एनर्जी द्या आणि स्वतःला दुरुस्त करा. डॉक्टरांना खूप मोठे मोठे काम आहेत, त्या मोठ्या मोठ्या कामासाठी त्यांचा वेळ पुरू देत, हो की नाही? अनेकांना सेवा द्यायचे, त्यांना त्या सेवेसाठी उपलब्ध असू देत. आपण आपल्या शरीरामधील आपली इम्युनिटी पॉवर वाढवूया. ती वाढवण्याची क्षमता आपल्या ऊर्जेमध्ये आहे. आता मला लागलं, खर्चटलं, मुरगळलं, काहीच नाही, ऊर्जा दिली, ओके, असं होतं. कारण आमचं शरीर स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता वाढवत आहे. बस एवढीच गोष्ट आहे. कुठं काही अंधश्रद्धा नाहीये आणि कुठं काही वैद्यकीय शास्त्राला विरोध नाही. आज आज मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जवळजवळ 50-55 डॉक्टर सुद्धा आहेत आणि डॉक्टर अनेक पेशंटना दुरुस्त करताना ऊर्जेचा उपयोग करतात, जेथे त्यांना उत्कृष्टात उत्कृष्ट असे रिझल्ट मिळतात. थँक्यू युनिव्हर्स. बस एवढे शब्द आहेत, दुसरं काहीच नाही. कारण त्या रुग्णांना सुद्धा किती समाधान मिळतं आणि डॉक्टरांना सुद्धा अधिकाधिक पेशंट येतात, कारण यांच्याकडचे पेशंट लवकर दुरुस्त होतात. विन विन पोझिशनने कार्य होतं. ऊर्जेसोबत जोडल्यामुळे असं कधीच होत नाही की तुमच्यामुळे एखाद्याचं नुकसान झालं, कारण ऊर्जा नुकसान करण्यासाठी वापरताच येत नाही, एवढी प्युरिटी या ऊर्जेमध्ये आहे. या ऊर्जेमध्ये म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये. मी काही तुम्हाला वेगळं जगावेगळं काहीच सांगणार नाहीये. मी एवढं म्हणणार आहे की तुझ्या आतमध्ये जे आहे त्याला शोध, त्याचा योग्य उपयोग कर, झालं का? ओके. तू जी ऊर्जा घेत आहेस, ज्याच्या असण्याने आपण जिवंत आहे, ज्याच्या असण्याने आपल्याला मदत होत आहे, तीच ऊर्जा मोठ्या प्रमाणात घे, झालं का? आणि घेऊन त्याचा योग्य टेक्निकने वापर करा. बस एवढंच म्हणजे ऊर्जेसोबत जुडणे, दिव्य ऊर्जेसोबत जुडणे. आणि जेव्हा जसं मी म्हटलं आहे, हो, मनशांतीकडे येते, वैचारिककडे येते 2 मिनिटं मला द्या फक्त. आणि जसं मी म्हटलं आहे की एक ध्यानी व्यक्ती घरामध्ये असावी, कारण एक ध्यानी व्यक्ती जेव्हा असते तेव्हा तिचं आभामंडळ असं छान मस्त ऊर्जावान असते. त्या एका ऊर्जावान व्यक्तीच्या सानिध्यामध्ये राहत असताना तुम्ही ऊर्जावान होता, कुटुंब ऊर्जावान होते, कारण एक ध्यानी व्यक्तीच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा सुखमय, आनंदमय, शांतिमय होते, कारण आपल्याकडून जाणारे व्हायब्रेशन सकारात्मक जात असतात, पॉझिटिव्ह जातात. बऱ्याच वेळा रेखी न देता सुद्धा तुमच्या सानिध्यामध्ये आम्ही आलो आणि आम्हाला खूप छान वाटलं, आम्हाला खूप ऊर्जावान वाटलं, असं सुद्धा तुम्हाला अनुभव येतात. तर मनशांती ऊर्जेमुळे कशी मिळते? बरोबर ना? ऊर्जेसोबत जुडल्यामुळे मनशांती कशी मिळते? तर बघा, एवढा वेळ झाला सेशन सुरू करून. ऊर्जेसोबत जेव्हा आपण जुडतो तेव्हा आपण ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेत असतो. ओके. जसं मी म्हटलं की घेत असलेल्या ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून योग्य वापर करणे. आपल्याकडे ना अनेक विचार असतात, माझ्याकडे हे झालं, ते झालं, चिंता असते, राग असते, द्वेष असते, अनेक विचार असतात आणि या विचारांनी आपण ग्रासलेलो असतो अनेक वेळा. होतं ना असं? असं होतं ना? येस. आपल्याला खूप सारे विचार असतात ज्याला आपण एन्झायटी म्हणत असतो. ओके. अनेक नकारात्मक विचार. रस्त्याने चालताना कालच एका लेखीने मला अनुभव सांगितला, आपली गाडी मधात बंद पडेल का? रिकामाच विचार. हा, मी आता पुलाखालून जात आहे, पूल पडेल का माझ्या अंगावर? अरे रिकामाच विचार. ती येणारी गाडी माझ्या अंगावर येईल का? रिकामाच विचार. रिकामाच आहे ना? रिकामाच आहे. मागचा माणूस ठोकेल का? अरे रिकामाच विचार आहे ना, तुझी व्यवस्थित चालवते आहे, कशाच काही होणार. म्हणजे हे गरज नसलेले विचार अनेकांच्या डोक्यामध्ये येत राहतात. ओके. ज्याची गरजच नाहीये. जसं आपण ऊर्जेसोबत जुळतो, मी एकच प्रसंग सांगितला फक्त, एकच सांगितला एका जागेवरचा. ओके. मी अचानकच माझा स्पीड वाढवेल का? माझे अचानक ब्रेक फेल होतील का? ओके. पेट्रोल रिकामच संपेल का? आता तू पेट्रोल टाकला आहे 1 लिटरभर, गाडी ठरली आहे किती चालणार, मध्ये कसं काय संपणार? बरोबर. उन्हाळा सुरू आहे, माझी गाडी पेट घेईल का? म्हणजे ना
नको ते प्रश्न. म्हणून मी म्हटलं होतं नकारात्मक विषयावर आज बोलूच नाहीये आपण. तर असे अनेक जणांच्या डोक्यात चालू राहतात की एकच प्रसंग घेतला, आता अनेक प्रसंगामध्ये घरून फोन आला तरी प्रॉब्लेम, अचानक का आला असेल फोन, मी ऑफिसमध्ये बसलेला आहे, ओके, नाही आला तरी का नाही आला फोन, काही झालं असेल का घरी, म्हणजे ना खूप सारं असं जर आपण विचार केला तर रात्रभर विषय चालेल. असे अनेक नकारात्मक विचार आपल्या डोक्यात चालत असतात. आपल्याला या विचारांवर नियंत्रण हवं आहे. हवं आहे ना? येस. मनशांती हवी आहे. मानसिक विचारांवर आपल्याला नियंत्रण हवं आहे. हे कसं मिळेल बरं रेकीमुळे, हे आपल्याला बघायचं आहे. बघा, जेव्हा आपण ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा काय होते, तर आपण ही आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण करतो, मोठ्या प्रमाणात ग्रहण करतो आणि मेडिटेशन तयार केलेले आहेत. काय तर त्या नकारात्मक ऊर्जा नष्ट करणाऱ्या अफर्मेशन, आपण ज्याला म्हणतो न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, आपला जो माइंड आहे, आपला जो सबकॉन्शियस माइंड आहे आणि आपला मेंदू आहे, बरोबर. कारण मेंदूचे पार्ट पडतात, कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड. तर आपल्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये अनेक स्मरण आहेत, अनेक विचार आहेत. हे जे विचार येतात हे निराकरण नाही येत आपल्या आतमध्ये, काहीतरी कारण आहे. ओके, वारंवार तेच 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 येणं काहीतरी कारण आहे. आपण आपल्या माइंडला प्रोग्राम करणार आहे. जे नकारात्मक आहे ते हळूहळू हळूहळू काढून टाकूया. एक एक विचार निकल जाओ, निकल जाओ, निकल जाओ. त्या जागेवर सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह विचार टाकला, टाकला, टाकला. ओके, नकारात्मक काढला, सकारात्मक टाकला. एक ग्लास आहे, हा ग्लास माझ्या जवळ आहे. या ग्लास मध्ये अर्धा ग्लास भरलेलं पाणी आहे. अगोदर हा पूर्ण भरला होता. त्यामधलं अर्धा ग्लास पाणी खाली केलं, ती जागा कोणी घेतली, हवेने घेतली. म्हणजे ती जागा भरणारच, बरोबर, ती जागा रिकामी राहणार नाही. तर ज्या क्षणी आपल्याला तो नकारात्मक विचार निघणार, त्या क्षणी आपल्याला तिथे दुसरा सकारात्मक टाकायचा आहे. आणि ते टेक्निकनी होतं. जेव्हा आपण ऊर्जेसोबत जोडतो तसं तसं त्या त्या अफर्मेशन आहेत, त्या त्या प्रकारे मेडिटेशन पॉवरफुली तयार केलेले आहेत. एक एक नकारात्मक विचार निघून जातो, त्याऐवजी दुसरा सकारात्मक विचार तेथे क्रिएट होतो. हळूहळू हळूहळू एका दिवशी प्रक्रिया नाही होत. हळूहळू हळूहळू आपल्या नकारात्मक विचारांवर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताबा घेत असतो. विचारांवर नाही म्हणत आहे मी, नकारात्मक विचारांवर. आणि आपण सकारात्मक विचारांकडे चालतो. एक लेवल अशी येते, बॅलन्स होते सकारात्मक आणि नकारात्मक. मग एक विचार असे येते, आता मला ना सकारात्मकच विचार येत आहेत, आता मला सकारात्मकच विचार येत आहेत, आता मला नकारात्मक विचार येत नाहीत, असं होतं. एक मिनिट. एका लेवलवर काय होते, तर सकारात्मकच विचार यायला लागतात. अरे, आता मला छानच विचार येत आहेत. मग गाडी चालवताना येते, आज मैं ऊपर आसमानीचे छान गाडी चालवत आहे. ओके, मला कोणीही पकडू शकत नाहीये, मी खूप सुंदर गाडी चालवते आहे, मी सुरक्षित पोहोचत आहे, माझ्या आजूबाजूचे लोक सुद्धा सुरक्षित आहे. अरे, तो सुरक्षितच आहे, तो कायम राहणार आहे, असे सारे सकारात्मक विचार यायला लागतात. तर हे होतं थोडा वेळ स्वतःला दिल्याने आणि मनाच्या शांतीकडे लक्ष दिल्याने. मग हे काय काय होते, तर आपल्या आपल्या प्रत्येक चक्रामध्ये नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार हे साठलेले असतात. फक्त इथंच नव्हे तर याचे व्हायब्रेशन संपूर्ण शरीरभर असतात. जसं आपण मेडिटेशन करतो तसे तसे ते ब्लॉकेजेस निघत जातात, निघत जातात, निघत जातात, निघत जातात. आणि आणि हळूहळू आपण एक सकारात्मक विचार करणारीच व्यक्ती राहतो. ओके, अशा प्रकारे आपल्याला मनशांती, नकारात्मक विचारांपासून मुक्तता आपण मिळते. आणि जसे तिथे ते नकारात्मक विचार निघून जातात ना, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ती पॉझिटिव्हिटी येत राहते. मी गुंतवणूक करू का, यस. मी कुठं फसणार आहे का, नाही. मला कोणी मदत करणार आहे का, यस. म्हणजे काय, मला जे जे हवं आहे ते ते मला मिळवण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते. स्वतःवरचा विश्वास वाढत जातो. आणि जसं जसं स्वतःवरचा विश्वास वाढतो, आपण अधिक अधिक ऊर्जेसोबत जोडतो, अधिक अधिक पॉझिटिव्हिटी क्रिएट करत राहतो. आपले चक्र बॅलन्स होतात, आपले निर्णय येत राहतात. मग काय, तर बघा, नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती किंवा जिथे एन्झायटी मोठ्या प्रमाणात आहे किंवा काही, तर ते लोक अनेक वेळा इतरांना सुद्धा नकारात्मक व्हायब्रेशन्स देतात. त्यामुळे काय होते, तर तर आपल्या विचारांचा आपल्या आयुष्यावर तर खूप मोठा परिणाम होतच असतो. आपण स्वतःला मागे खेचत असतो, परंतु आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्याच ऊर्जा जातात, ज्या इतरांच्या आभा मंडळाला नको नकोशा असतात. आणि म्हणून
मग काय होते, तर मग असं होत असते की लोकांना आपण नको असं होतं किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण मागे पडतो. पण सकारात्मक विचार जसा क्रिएट करायला लागतो तसा आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, शांत झोप, आर्थिकता, नातेसंबंधांमध्ये सुधार आपोआप व्हायला लागते. मी नेहमी सांगत असते, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडला त्यामुळे तुम्ही इतर लोकांना बदलवणार असं होणार नाही. मग मॅम, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यानंतर आमचे नातेसंबंध कसे पण छान होतात, असं कसं होते? तुम्ही तर म्हणता की लोकांना नाही बदलू शकत. नाही, रेकी कोण शिकला आहे? मी. व्हिडिओ सुरू करा. रेकी कोण शिकला आहे? मी. मग बदल कोणामध्ये होणार? माझ्यामध्ये. मेडिटेशन कोण करते? मी. मग बदल कोणामध्ये होणार? माझ्यामध्ये. परंतु माझ्यामध्ये झालेल्या बदलांचा परिणाम, माझ्या सकारात्मक विचारांचा परिणाम, माझे चेंज झालेले व्हायब्रेशन हे काय करणार, तर माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणार. कारण मी जे पेरणार तेच उगवणार. मी प्रेमाच्या, आपुलकीच्या, श्रद्धेच्या, विश्वासाच्या भावना पाठवणार, माझ्याकडे सुद्धा तेच येणार. आणि बघा, आपोआप नातेसंबंधांमध्ये छान बदल व्हायला लागतो. अशी ऊर्जा कार्य करायला लागते. आता कोणाचा काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता. चंद्रकांत सर, तुम्ही माईक सुरू केला? चुकून झाला, एक मिनिट. चुकून काही लोकांचे माईक सुरू झाले. हा, कोणाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. काही प्रश्न आहे कोणाला? विचारू शकता, काही अडचण नाही. विचारसान प्रश्न तर विचारा, नाही तर आमचे सदस्य अनुभव सांगतील. हा, अनुभव सांगायला लागलेत की मग थांबत नाहीत, हो ना? यस. तर मग प्रश्न नाहीये. जर काय प्रश्न नाहीये तर याचा अर्थ की कुठेतरी सेशन मी चांगल्या प्रकारे समजून सांगितलं मग, हो ना? येस. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सगळ्यांना. मग बघा, मी आता अचानकच नाव घेते, कोणाचं तरी अचानकच घेत असते नाव विशेष. उषाताई काटकर तुम्हाला त्यांचा प्रवास सांगणार आहेत रेकी ला आल्यापासूनचा. त्यांनी स्वतःमध्ये काय बदल घडवून आणला, अगोदर आत्मनमस्ते त्यांचा काय प्रॉब्लेम होता आत्मनमस्ते ते पण सर्वांना. सांगा. आत्मा नमस्ते. मी उषा काटकर. मी म्हणजे रेकीमध्ये येण्यापूर्वी माझे शारीरिक प्रॉब्लेम खूप होते. खूपच म्हणजे मी आजाराने पूर्ण ग्रस्त होते. मणक्याचे त्रास होता मला, पूर्ण मणक्याचा, मानेचा मणके मध्ये मानेचे मणके ठिसूळ झीज झालेली, कमरेच्या मणक्याची ठिसूळ झीज झालेली. त्याच्यामुळं मला जास्त खाली बसता येत नव्हतं, मांडी घालून बसता येत नव्हतं, जास्त चालता येत नव्हतं, फार वेळ उभा राहता येत नव्हतं, कुठल्याच पोज मध्ये मला जास्त वेळ थांबायला येत नव्हतं. मी जसं रेकीमध्ये आले, माझ्या मानेच्या वरती अशी सूज आलेली होती पूर्ण, पाठीमागच्या बाजूनी खांदे वगैरे याच्यावर सगळीकडे सूज होती माझ्या. पण मी रेकीमध्ये आल्यापासून मला म्हणजे मी पूर्ण ती सूज कमी कमी होत चालली आता. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे 60-70% वरती सूज कमी झालेली आहे माझी मानेवरची. आणि मी आता चालू शकते चांगल्या प्रकारे, खाली पण बसू शकते. मी कमीत कमी जेवण वेळ करण्यापुरतं तरी मी खाली मांडी घालून बसू शकते. आणि म्हणजे मी दिवसभरात मला एक काम केलं की अर्धा तास झोपावं लागायचं, रेस्ट घ्यावी लागायची. पण आता मी पूर्ण दिवसभर उभे राहून काम करू शकते. म्हणजे पहाटे उठून संध्याकाळी अगदी 10-11 वाजेपर्यंत म्हटलं तरी मी काम करू शकते, अगदी न झोपता, न आराम करता सुद्धा. म्हणजे एवढा फरक माझ्या रेकीमुळे पडला. दुसरी गोष्ट म्हणजे माझे आर्थिक प्रॉब्लेम म्हणजे होते घरामध्ये थोडे बऱ्यापैकी, ते आता हळूहळू कमी होत चालले. माझ्या मुलीला जॉब लागला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या घरात सतत कटकटी, वादविवाद, आमच्या घरातल्या घरातच, आमच्यामध्येच. म्हणजे मुलाचा वडिलांचा किंवा मुलीचा वडिलांचा, माझ्या मुलीचा, असे वाद व्हायचे घरामध्ये सारखे, कंटिन्यू कटकटी चालू असायच्या. पण त्याच्यामध्ये पण खूप प्रमाणात बदल झालाय. आता खूप शांत असतं वातावरण घरामध्ये, आणि सगळे असं हळूहळू आता एकमेकाला समजून घेत चाललेत. म्हणजे हा आपोआपच बदल घडत चाललाय सगळा.
मी स्वतः एकटी मेडिटेशन करते. रेकीला मी स्वतः एकटी जॉईन आहे. पण सगळ्यांमध्ये हळूहळू सगळ्यांच्याच विचारांमध्ये बदल होत चाललेला आहे. असा बराच बराच फरक मला पडला. माझ्या चेहऱ्यावरती जामखीळ यायला लागल्या होत्या बऱ्यापैकी. खूप म्हणजे असं वाढायला लागलं होतं त्याचं प्रमाण. पण आता ते प्रमाण म्हणजे वाढायचं प्रमाण कमी झालंय, बंद झालंय. म्हणजे येत नाहीत जास्त ज्या आहेत त्या पण हळूहळू कमी कमी होत चालल्यात. जामखिळी सुद्धा. आणि चेहऱ्यावरती माझ्या असे काळे डाग होते, वांगाचे डाग होते, ते डाग सुद्धा गेलेत. माझा चेहरा पूर्ण क्लीन झालाय. आणि अगदी म्हणजे असा निस्तेज चेहरा झाला होता माझा सततच्या विचारांमुळं, आजारपणामुळं. पण आता एकदम टवटवी आली माझ्या चेहऱ्यावरती. खूपच म्हणजे खरंच रेकीमध्ये आल्यापासून आहे ना, खूप फायदा म्हणजे झालाय मला खूपच. मी रिकीचे धन्यवाद मानते. आणि ह्या मॅडमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की ज्यांनी मला म्हणजे एवढं सगळ्या याच्यातून बाहेर काढलं, प्रॉब्लेम्स मधनं बाहेर काढलं. त्याबद्दल मी खरंच मनापासून मॅडमचे आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद मानते. खूप खूप धन्यवाद मॅम. कशाला उगाच प्रेम करू नये. खूप थँक्यू 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 उषाताई. उषाताईच्या सोबत कोणी होतं का? उषाताई कोणाच्या बॅचच्या आहेत? उषाताई तुम्ही सुरुवातीला कोणाच्या बॅच मध्ये आल्या होत्या? ती शिरगुप्ते होती, पूनम शिरगुप्ते. हं, आणि खंडागळे होती ती, नसतील आज. पल तुम्ही पल्लवी दुपारच्या खंडागळे. बॅचला नाही आहे नाही, मी का? आठच्या बेसला होते मॅडम. आठच्या बॅचला. उषाताई ज्यांच्या बॅचला होत्या कोणी आहे का हजर? बोला बोला ना माने सर, सर मग असतील, बोला ना. माने माने सर सर आहेत, असतील माने मॅडम. सर आहेत. हो. सर द्या 2 मिनिट. काय वाटते आज? आणि तुम्ही दोघं जण ग्रँड मास्टर वेगवेगळ्या बॅच मध्ये झालेले आहात, बरोबर आहे ना? राजेंद्र सर वेगळ्या बॅच मध्ये ग्रँड मास्टर, आणि ग्रँड मास्टरला उषाताई वेगळ्या बॅच मध्ये आहेत आता. माईकच्या जवळ यावं लागेल सर थोडस. आवाज आवाज नाही येते सर. सर की आवाज नाही येत आहे. हा आता हा या सर. तर तो खिशातला मोबाईल एकाकडे ठेवावा लागेल. खिशामधला मोबाईल, तुमच्या खिशातला मोबाईल बाहेर ठेवा, कदाचित त्यामुळे आवाज नाही येत आहे. हा हा आवाजच येत नाही त्यांचा. सॉरी सर, तुमचा आवाज येत नाहीये. पण मला ओके. सर असं म्हणत आहेत की उषाताईंच्या फक्त तक्रारी असायच्या आम्हाला सगळ्यांना, आहे ना? आणि खूप छान उषाताई, स्वतःला खूप बदल केला आहे. यस, अगदी मनापासून धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. प्रियांका तू होती का उषाताई सोबत? तू माईक सुरू केला तर येस, असं फक्त उषाताईच नव्हे तर आम्ही सगळ्यांनी आमच्या स्वतःच्या प्रॉब्लेम मधून स्वतःला सोडवलं आहे. ओके. शारीरिक, मानसिक, आर्थिक लेवलवर ऊर्जा आपल्याला मदत करत असते. नीलम चातकर बोलतात आज, होऊनच जाऊ द्या. कधीच संधी नाही मिळाली. बोला नीलम. नमस्ते मॅडम. हं. रेकी ते ग्रँड मास्टर प्रवास खूप छान झाला. आणि आता सध्या जादूचे सेशन चालू आहेत ना, ते इतके सुंदर, म्हणजे माहिती नाही, पण त्याच्याने एक पॉझिटिव्हिटी येते. आणि परवाचाच अनुभव असा शुक्रवारचा की आमच्याकडे आहे ना, कॅमेरा फेब्रुवारी कॅमेरा महिन्यापासून कॅमेरा जागेवर ठेवा थोडासा. हा येस, आता बोला. आमच्याकडे ना फेब्रुवारी महिन्यापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे 2 महिनेच पाणी 2 तासच पाणी येतं, 2 किंवा 2.5 तास, त्याच्यापेक्षा जास्त येत नाही. आणि शुक्रवारी आहे ना, मी मुलाला अशीच बोलत होती की उद्यापासून आहे ना 24 तास पाणी होईल. आणि काय झालं माहिती नाही. आणि सकाळपासून म्हणजे मला मला असं वाटायला लागलं की आपण रेखी देतो, तर आपण आपलं म्हणजे पाण्याला पण रेखी द्यायला पाहिजे, असं फक्त मनातच आलेलं. आणि संध्याकाळी मी फक्त त्याला अशीच बोलली. आणि फक्त मला वाटतं अर्धा तास झाला असेल, तर पाणी वरती टाकी भरलेली व्हायला लागली, असा आवाज यायला लागला.
तर मला असं वाटलं की कदाचित टॉयलेटच्या पाण्याचं असेल, म्हणून मग मी काय एवढं लक्ष नाही दिलं. पण नंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच वॉचमॅन आला आणि त्यांनी सांगितलं की आता 24 तास पाणी होणार आहे, म्हणून पाणी पूर्ण आता यायला लागलंय म्हणून. तर मला म्हणजे ते बोलल्या फक्त मनात आणलं आणि ते तसं झालं. आणि दुसरा अनुभव म्हणजे आपला जादूचा दगड हे होतं ना, सेकंड डेला ह्या सेशन. तर तुम्ही बोललेले जादूचे दगड हातात म्हणजे घ्या म्हणून, आणि तुम्ही म्हणजे घ्यायला सांगितलेले. तर त्यावेळेला आहे ना मी ते मी तुम्हाला बोलले ना, मला गेल्या वेळेला एक जादूचा दगड असा भेटलेला गावाला गेली तेव्हा. तर मी आहे ना ते दोन्ही दगड घेतलेले हातात, आणि तुम्हाला विचारायचं होतं मला की म्हणजे हा दगड पण घेतला तर चालेल का, आणि ते टंबल्स मधला एक आहे ते घेतलं का चालेल का, म्हणून मी दोन्ही हातात धरलेले. तर आहे ना ते हातात धरल्यानंतर ना अचानक थोड्या वेळाने आहे ना असं वाटायला लागलं, त्यांचे हार्टबीट म्हणजे लागायला लागले. ते धगधग धगधग असं व्हायला लागलं. म्हणून मी आहे ना, म्हणजे तुम्ही सेशन चालू होतं पण माझं लक्ष त्या पूर्ण त्या दगडा याच्यावरच होतं, स्टोनवर, की म्हणजे असं काय होतंय म्हणून. म्हणून मी म्हंटल कुठला हे होतोय, दोन्ही स्टोन हातात एक कुठलं होतं, म्हणून एक ह्या हातात घेतला एक त्या हातात, आणि दोन्ही ह्याचे बघत होती. तर दोघांनी पण ह्याच्यातून आहे ना असं म्हणजे एक आवाज म्हणजे पल्स रेट अशा चालू आहेत की काय असं वाटायला लागलं. आणि मग मी तुम्हाला काय विचारलंच नाही की म्हणजे कुठला ठेवू, कारण काय ना ते असं वाटत होतं तो दगड असं सांगतोय की तुझ्याकडेच मला ठेव, मला हे नको करू म्हणून, असं म्हणजे काय माहिती असं एक हा, वाटायला लागलं. आणि एक माझा मुलगा आता मला म्हणतोय की मला पण आता एक सांगायचंय, मी गेल्या वर्षीपासून तुझ्याकडे चांदीची चैन मागत होतो, तू दिले नाही. पण तुम्ही आता मी क्रिस्टल मागवलेले तेव्हा त्याच्यात ते स्टोन आलेलं ना, ते घालण्यासाठी तुम्ही चैन चांदीची सांगितली ना, ती आता त्याला भेटली. म्हणतो मला 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 पण म्हणजे हे सांग मॅडमला की आभारी आहे म्हणून. खूप खूप आभारी आहे मॅडम, तुमची खूप खूप आभारी आहे. त्या ते हार्टबीट्स आहे ना, त्या दगडांमधील एनर्जीच हा तुझी एनर्जी तुमची एनर्जी मॅच झाली. ओके. आणि हम्म. ते हार्टबीट्स आपल्या हाताचेच आपल्याला समजले, पण ती ऊर्जा एकरूप झाल्यामुळे आपल्याला समजलं ते. ओके. हा, ते शांततेत मी एकदम ऐकत होती, ते पूर्ण हा. धडधड 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 जसं असं आपण व्हायला लागलं, काय आपण मी. प्रोटोकॉल करतो ना, तेव्हा ज्या प्रकारे अगदी हातामध्ये ते हृदय आहे असं आपल्याला समजतं, त्या प्रकारे ती ऊर्जा क्रिएट झाली हा आणि ते हा. व्हायब्रेशन्स तुम्हाला समजले. ती पॉझिटिव्हिटी. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू नीलम, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. शैलजा कालेकर. रेकी सेकंड पूर्ण झाला आहे यांचं, सुरू आहे. मागच्या 16 जून पासून सेशनला जॉईन झाल्या. शैलजा, तुम्हीच. ग्रँड मास्टरच नव्हे तर सेकंड डिग्रीचे सदस्य काय सांगतात बघूया. अ, बोला, आत्मा अ, नमस्ते. मी आत्मा नमस्ते. मी रत्नागिरीतून बोलते, शैलजा केळकर. अ, मला माझ्या मैत्रिणीने पूजा लकेश्री यांनी हे सेशन जॉईन करायला सांगितलं. आणि मग सुरुवातीला मी असंच रविवारचं सेशन जॉईन केलं आणि म्हटलं छान आहे, आपण पुढे करूया. तेवढ्या दरम्यान माझी मुलगी आली होती, मलाच करायचं होतं पण तिला मी जॉईन केलं आणि तिच्यामध्येही खूप छान बदल झाला. म्हणजे तिला थोडा संधिवाताचा त्रास होता. त्यातून ती जवळजवळ 80% तरी तिला छान फरक पडलाय. आणि मलाही आता फरक हे पण सांगा. जाणवतोय. शैलजाताई, लेकीला किती दिवसात फरक पडला हे पण सांगा. हा, तिला म्हणजे पहिलं लेवल पूर्ण झाली तिची आणि तिच्यात हळूहळू बदल व्हायला लागला. आणि नंतर तिचं जेव्हा दुसरी लेवल पूर्ण झाली तेव्हा तिच्यामध्ये तर इतकं बदल झाला की तिच्या वजनामध्ये फरक पडला. म्हणजे त्या दरम्यान तिचं 3 किलो वजन वाढलं. आणि ते कळल्यावर इतका आनंद झाला की खूप म्हणजे मनापासून मी रेकीला धन्यवाद देते, तुम्हाला धन्यवाद देते. कारण खूप प्रयत्न करत होते मी तिच्यासाठी की काहीतरी अशा मार्गामध्ये ती येईल. पण तिला काही तसा योग येत नव्हता. पण माझी मैत्रीण आहे पूजा लकेश्री, यांच्यामुळे तर खरंच मी त्यांना धन्यवाद देते.
त्यांनाही खूप 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 धन्यवाद. तुम्हालाही खूप 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 धन्यवाद. कारण तुमची ऊर्जा जी आहे ना, ती खरंच आमच्यापर्यंत पोहोचते. आणि तुम्हाला बघितलं ना तरी फार असं पॉझिटिव्ह वाटतं. तुमचे विचार, तुमचं बोलणं आणि तुमच्याकडून जी एनर्जी येते ना, ते अफलातून. मलाही आता म्हणजे आता या सेशन मध्ये येऊन फार बदल म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यामध्ये खूप वाढली. मी आणि एक माझं आहे एक अनुभव आहे, तो मी आणखीन थोड्या दिवसाने मी शेअर करेन. कारण माझी शुगर जेव्हा मी 15 जूनला जॉईन झाले तेव्हा शुगर माझी वाढलेली होती. मला आता ती ह्याच्यामध्ये कमी अ, तपासून येईन तेव्हा मी तो रिझल्ट तुम्हाला नक्की सांगेन. नक्की. खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच ती बॅलन्स होणार आहे. काळजी करू नका. जेव्हा होणार जेव्हा होणार. हो, आत्मनमस्ते. जेव्हा आपण मेडिटेशन सोबत जुळतो ना, तेव्हा आपण मेडिटेशन करतो, सकारात्मक विचार करायला लागतो. त्यामुळे ना थायरॉइड आणि शुगर हे तर कोणाचंच नाही राहिलं. कित्येक लोकांच्या गोळ्या पूर्णपणे 100% बंद झालेल्या आहेत. 100% बंद. खूप धन्यवाद. क्षमाताई, मी आवर्जून तुम्हाला क्षमागुजार विचारेल. तुम्ही अगदी क्रिटिकल परिस्थितीमध्ये तुमच्या नणंदबाईंना आमच्याकडे जोडलं होतं. त्यांच्याकडून तुम्हाला काय तुम्हाला सांगतात त्या? मला सांगा ना थोडंसं. नमस्ते सर्वांना. मॅडम तिची अजून शुगर लेवल थोडी मध्ये मध्ये वाढते, हं, परत मध्येच कमी होते. म्हणजे हं, तिला मी सांगितलं, म्हटलं तू हं, मेडिटेशन वाढवलं तर नक्कीच म्हटलं तुझी शुगर लेवल हं, ह्याच्या बरोबर. आणि माझ्या मिस्टरांची पण आता मध्ये शुगर 450 वर गेली. हं. पण त्यांना इन्शुरन्स अजिबात चालू करायला लागले नाहीत. मला मी तिला हेही सांगितलं, म्हटलं मी रेकी स्वतः करते आणि त्यांना देते. म्हटलं त्यांना इन्शुरन्स नाही द्यायला लागत आहे, पण तू इन्शुरन्स देते, तू तुझी लेवल स्वतःहून वाढवायला पाहिजे. म्हटलं नक्की. त्याच्यामध्ये मी किंवा मॅडम काहीच करू शकत नाही. ही तुझ्यातली ऊर्जा आहे ती तू आधी करायला पाहिजे. येस. नाही, मी पेशंटच त्या करतोच आहे. पद्धतीचं होतं ना. जेव्हा हम्म. जेव्हा त्या आल्या ना, तेव्हा ती लेवल खूप जास्त गेलेली आहे आणि एकटं पण आहे हा. विशेष. हं. त्यामुळे सुरुवातीला बदल स्वतःमध्ये होणार. त्यांची एनर्जी लेवल वाढती आहे. ज्या पद्धतीनं आपण म्हटलं आहे, जाणून मी विचारलं आहे क्षमाताई यांना काय. कारण काही लोकांना असं वाटेल, बापरे, एवढ्या मोठ्या लेवलचं आहे. अगदी पेशंट म्हणजे खूप खूप जास्त सगळ्या गोष्टी वाढलेल्या. बरोबर ना क्षमाताई? हो. तिला मी हा. सांगितलं, म्हटलं तुझा आजार खूप जुना आहे, येस, वेळ लागेल तुला बरं व्हायला, पण तू तुझं मेडिटेशन वाढव, येस, नक्कीच म्हटलं येस. बरं होईल. खूप जुना म्हणजे खूप जुना, की डोळ्यामधले हो. इंजेक्शन सुरू झालेले आहेत. ऑलरेडी सुरू झालेले आहेत. हो. पण येथे काय होईल? येथे सुरुवातीला तेथे मनशांतीवर काम होणार. अगदी तुम्ही रेकीला आले आणि आठवडाभरामध्ये हो. डोळ्यामधलं इंजेक्शन बंद झालं असं नाही होणार. तर तेथे तुमच्या मनशांतीवर कार्य होणार. हळूहळू तुम्हाला तो इंजेक्शनचा जो त्रास होता मात्र, त्यामुळे ना रेकी इंजेक्शन घ्यायला गेलं, मॅडम मला खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. पण तुम्हाला सांगते, त्या इंजेक्शन घेऊन आल्यानंतर डोळ्यामधलं रात्री त्यांनी सेशन अटेंड केलं. हो. ओके. एवढी त्यांची एनर्जी लेवल वाढली आहे. का मी जाणून बुजून ताईंना विचारलं, तर लक्षात घ्या, खूप मोठ्यात मोठा आजार जेव्हा असतो तेव्हा लगेचच दुरुस्त होईल असं नाही, पण त्यामध्ये तुमचं एक एक पुढचं पाऊल टाकलं जातं. ते दुःख सहन करण्याची क्षमता शरीराची वाढते. दुसरं असं की हळूहळू त्यावर नियंत्रण येईल. जर काही मोठं गाठोड काढलेलं आहे तर ते गाठोड उतरायला हळूहळू वेळ लागेल ना. ऊर्जे तुम्ही पेरलेलं किती वर्षापासूनच आहे याला खूप महत्व आहे. ओके, किती जुना आजार आहे याला महत्व आहे. हो ना. जाणून मी क्षमाताईंना विचारलं, क्षमा तुझं तुम्हाला स्वतःला रेकीमध्ये आल्यानंतर काय बदल झाला हे पण सांगा आता. मी स्वतः म्हणजे मी पहिला खूप चिडखोर होते. माझ्यामध्ये तो खूप म्हणजे मी खूप शांत झाले आणि निगेटिव्हिटी पूर्ण म्हणजे निघून गेली. आणि आता आहे म्हणजे आपण आता एंजलचाही कोर्स केला, म्हणजे जे आपण बोलतो ते होतं. आता काल माझ्याकडे माझ्या मैत्रिणी सगळ्या आल्या होत्या आणि पाऊस भरपूर चालू आहे. आणि आता घरी कसं आहे, म्हणजे थांब जरा, पाऊस नक्कीच म्हटलं कमी होईल. मी रेकी दिली आणि आपण एंजल्सला पण आव्हान केलं की बाबा ह्यांना सुखरूप घरी पोहोचवलं. आणि खरोखर पाऊस थोडा एक 5 मिनिटात पाऊस थांबला आणि त्या सगळ्या जणी सुखरूप घरी पोहोचले. हा माझा मोठा अनुभव आहे. आणि दररोज म्हणजे मी ट्रॅफिक मध्ये अडकली तरी पण म्हणजे मी
हे माझे प्रयोग चालूच असतात आणि त्याच्यामध्ये मला खरोखर ब्रह्मांडीय ऊर्जा मदत करते. नक्कीच. त्याच्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जेचेही खूप धन्यवाद. खूप आणि धन्यवाद. खूप तुमचेही धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू क्षमा. आणि क्षमा, तुम्ही म्हटलं ना, मी अगोदर खूप चिडकी होती. असं हो. म्हणता बरोबर अनघाने एवढं निरीक्षण करून बघलं ना, की कोण आहे ही चिडकी बाई, मला बघू दे. कुठे आहे अनघा? अनघा. तर अनघा, मी तुम्हालाच आता माईक सुरू करायला सांगते. हा, कारण सगळे चिडके होते. हा, तर तुम्हाला काय वाटते? नवीन सदस्यांना एक क्युरिसिटी असते, कशी होती चिडके लोक, आता कसे काय शांत झाले? बोला अनघा. करता येतो माईक सुरू? 1 मिनिट. हा. हा. रेकीला येऊन आणि तुम्हाला काय स्वतःमध्ये बदल वाटतो अनघाताई? त्यानंतर वैजयंती यांना मी नक्कीच आवर्जून बोलवेल. ओके. आणि आपल्या 16 तारखेच्या बॅचचे सदस्य बाकीचे. ओके. हा, बोला बोला अनघा. आत्मा नमस्ते मॅडम. बोला. रेकीमुळे संपूर्ण जीवन माझं बदललंय. रेकीमुळे संपूर्ण जीवनात बदल झालाय, शांतता आली, मन शांत झालंय, खूप स्थिर झालंय, एकाग्रता वाढली आहे आणि कोणतंही कार्य मी करू शकते असं मला एक आत्मविश्वास निर्माण झाला. म्हणजे विचार करण्याची क्षमता पण वाढली. म्हणजे आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. हो, 2-4 जणांचं शेअरिंग झाल्यानंतर मेडिटेशन घेऊया. ओके, बरोबर 10:30 10:15 पर्यंत आपलं मेडिटेशन संपेल. कारण सगळ्यांना संधी हवी असते. वैजयंती. हॅलो. हो, वैजयंतीकडे जाते. आत्मा हॅलो. नमस्ते. हा, आत्मा नमस्ते मॅडम. हॅलो. बोला बोला तुम्ही वैजयंती. आत्मा नमस्ते सर्वांना. मी रेकीला जोडल्यानंतर माझ्यामध्ये पण बराच फरक झालेला आहे. मॅडमला एक 15 दिवसापूर्वी माझा 30 वर्षाचा प्रॉब्लेम सांगितला होता, जे की माझ्या जागेचं काम होतं. मिस्टरांच्या नावावरती जागा आहे माझ्या, पण 30 वर्ष झालं म्हणजे असंच चाललेलं आहे. ते केस चालू होते, बंद होते मधीच. पण मॅडमला 15 दिवसापूर्वी मी बोलले होते असेच, की मॅडम असा असा प्रॉब्लेम आहे जरा. तर मॅडम म्हटल्या होत्या की होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. आणि तो विषय मी सोडून दिला, म्हणजे लक्षातही नाही राहिलं माझ्या. पण अचानक मला समोरून म्हणजे त्या दिवशी त्यांचा फोन आला, जे बिल्डर आहेत तर त्यांचा फोन आला आणि म्हणजे काम होऊन जाईल म्हटलेत ते. आणि परत मी काल फोन केला तर म्हटले काम म्हणजे सुरळीत चालू झालेलं आहे आणि काम होणारच, ही गॅरंटी आहे म्हटले. तर हा माझा सगळ्यात म्हणजे आयुष्यातला माझा सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स. त्याबद्दल रेखीलाही धन्यवाद देते आणि मॅडमही. स्वतःच्या मनस्थितीमध्ये, आरोग्यामध्ये काही बदल वाटतोय का? खूप खूप फरक पडलाय माझ्यामध्ये. एनर्जी माझी एवढी वाढली आहे ना, की मी घरात म्हणजे काम करत नव्हती एवढी. मला पण विकनेस वगैरे खूप होता, पण आता मी 16-16, 17-17 तास घरातली कामं, मुलीकडे जाणं, दुकान बघणं, या सगळ्या गोष्टी करते मॅडम मी. तरी मला थकवा जाणवत नाही. खूप छान. अधिक मला एक विचारायचं होतं, नकारात्मक विचारांवर ताबा आला का? कारण आलो तेव्हा आपण खूप काही बोलायचो. घरात मला बोलतात, पण माझ्याकडनं म्हणजे येतं इथपर्यंत, पण बोललं जात नाहीये नकारात्मक. पॉझिटिव्ह सगळं बोललं जातं घरामध्ये. घरामध्ये म्हणतात तुझ्यामध्ये असं काय झालं, काही कळतच नाहीये. कारण मला बोलूच वाटत नाहीये कुणाशी. मी एकदम शांत असते. समोरच्याने किती काय बोललं तरी मला म्हणजे बोलायची इच्छा होत नाहीये कुणाशी. कारण समोरून कसं बोलतो ते माहिती नाही, पण इच्छा मनाने हे होऊन गेली आणि पॉझिटिव्हच येतं मनामध्ये आणि पॉझिटिव्हच बोलत असते. हा माझ्या सगळ्यात मोठा म्हणजे बदल व्हायला लागलाय. धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद वैजयंती. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. नरेंद्र सर, मी तुम्हाला बोलू देते. नरेंद्र सरांना कधीच संधी नाही मिळाली बोलायची. सगळ्या चिमण्याच बोलतात आमच्या, हो ना? भूषण सर कधी कधी समोर असते की बोलला जाते. नरेंद्र सर. हा मॅडम, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. रेकीमध्ये आल्यापासून मला एकदम असं पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते सतत. मी दिवसभर उत्साही असतो आणि काय ऑफिस मधलं वातावरण सुद्धा अगदी आता पॉझिटिव्ह झाल्यासारखं जाणवतं. सर्वजण ऑफिसमध्ये एकमेकांशी प्रेमाने बोलायला लागले. तो आमचा साहेब खूप कटकट करायचा, तोही आता माझ्याशी खूप चांगला वागायला लागलाय.
आणि शारीरिक बदल तर झालेच आहे मॅडम. मला सर्दीचा जो त्रास होता तोही बराचसा कमीच झालाय. आता कधीतरी होतो क्वचित. ह्या रेकीच्या काळामध्ये फक्त एकदाच त्रास झाला मला आतापर्यंत. नेहमी व्हायची का सर्दी आणि सर? हा सर्दी काय नेहमी मॅडम? व्हायची? हो, सर्दी नेहमी? सर्दी नेहमी होता. हो हो, मला जवळपास 30-35 वर्षापासून त्रास होता मॅडम सर्दीचा. अच्छा, तो म्हणजे एक ती तो एक सर आपण हा एलर्जी नंतर असेल. सोरायसिस. हो, ॲलर्जिकच त्रास होता तो. आणि हा, नंतर सोरायसिसचा त्रासही थोडासा मला आता कमी जाणवतोय तो. खूप छान, खूप छान, खूप सुंदर. खूप धन्यवाद सर. आणि ऑफिसचं हो वातावरण चेंज झालं, वास्तविक पाहता नरेंद्र सर आपली एनर्जी लेवल चेंज झाली. हो हो ओके, हा, आपल्यामध्ये बदल झाला आहे, आपोआप आपल्याला इतरांमधील बदल लक्षात येतो आणि आपल्याकडून जाणारे व्हायब्रेशन परत आपल्याला येतात, म्हणजे छान छान गोष्टी व्हायला लागतात. हो हो ओके, येस. आणि लवकरच नरेंद्र सर त्यांच्या आयुष्यामधली एक खूप मोठी, काय म्हणूया, गुड न्यूज आपल्याला देणार आहेत, हा पण सगळ्यांना विश्वास आहे. हो हो येस. मॅम, ग्रँड मास्टरचा क्लास करायचा बरं का मला. ग्रँड मास्टर नक्कीच व्हायचंय. सर, नक्कीच सर, कधी नक्कीच. कधी सुरू होतील आता नवीन बॅचेस? आता सर आपली पहिली बॅच संपली की नंतर दुसरी बॅच सुरू होईल. तोपर्यंत आता तुम्ही रेकी थर्ड कम्प्लीट झालेले सदस्य पुन्हा रेकी फर्स्ट पासून रिपीटला बसायचं आहे. बरं. ओके, हा, येस. खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. माझ्या डोळ्यासमोर एक चेहरा होता कोणता तरी, आता मला क्लिक झाला होता. रिपीट तर घेणारच नाही, पण पहिल्यांदाच शेअरिंगची रुपाली, 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 तुम्हीच रुपाली. हा, तुम्हीच. बाकी सर्वांना नंतर, आता पुढच्या वेळेस संधी. ओके, आता रुपालीला फक्त. रुपाली तुम्हीच माईक सुरू करा. आणि हा, माईक सुरू करा. हा, करा. खरं ना तर कोणालाच माहिती नव्हतं बरं का, कोणाला आज शेअरिंग करण्याची संधी मिळेल, तर कोणालाच माहिती नसते. बोला रुपाली ताई. आत्मा नमस्ते मॅडम, आत्मा नमस्ते सर्वांना. मी रेखीमध्ये आल्यापासून माझ्या मनात स्वतःमध्ये शांतता आली आहे आणि खूप चलबिचल असे विचार असायचे मनामध्ये, त्यामुळे एकदा एकदम शांतता आलेली आहे आणि घरातलं वातावरण पण शांत झालेले आहे. आणि जे काही डोक्यामधले विचारांनी आणि काय करावं, काय निर्णय घेता येत नव्हते, आता काय करायचं, पुढे कसे होईल, आता सगळे विचार मी सोडून दिले आणि फक्त काही निगेटिव्ह विचार खूप येत होते तेही आता बंद झाले आणि फक्त शांतता की हा आता हे सगळं होईल, आता आपण याच्यातून सगळ्यातून सोडू, आपल्याला आता खूप मोठा मार्ग, खूप छान ब्रह्मांडीय मार्ग भेटला आहे, मॅडम भेटलायत, आता आपले सगळे प्रॉब्लेम सुटले, ह्या विचार करूनच आता पुढचे दिवस सगळं रेखीवरतीच पूर्ण सोडले की सर्व काही छान आणि सर्व काही चांगलं होणार आहे, हा पूर्ण विश्वास आला आहे. खूप सुंदर. किती दिवस झाले रेकी जॉईन करून? 16 तारखेपासूनच, 16 जून. ओके, खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. नक्कीच तू रुपाली ताई, सगळ्या गोष्टी हळूहळू होणार आहेत. ओके, बघा, प्रत्येकाचा प्रॉब्लेम कमी जास्त असतो. ज्याचा छोटा आहे पटकन मिटून जातो, ज्याचा मोठा आहे आणि आपले एक एक नाही ना, आपल्याला अनेक सगळ्या गोष्टीवर कार्य करायचं आहे. सुखावर, आनंदावर, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, नातेसंबंध, या प्रत्येक गोष्टीवर आपल्याला कार्य करायचं आहे. म्हणजेच काय, तर काही दुसऱ्याची ऊर्जा नाहीये, काही काही चोरी लबाडी नाही आहे. माझ्याकडे जे आहे त्याचा मी योग्य उपयोग करणे, म्हणजे काही खोटेपणा किंवा जादूटोणा करणं नाही, पहिले सांगते. काय जे काही आहे ना, हे या दिव्य ऊर्जेचा उपयोग करणे आहे. आणि मी एवढं सुद्धा सांगते की एका लेवल नंतर, जसे आता ग्रँड मास्टर्स म्हणतात, एका लेवल नंतर ना ही दिव्य ऊर्जा अगदी तुमच्या नजरेमधून वाहायला लागते. तुम्ही एखाद्याला शब्द दिला की तो शब्द पूर्ण करण्यासाठी ते ब्रह्मांड तयार असतं. एवढी ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होते. पण हे निर्माण करावी कसे, तर ते तुम्हाला स्वतः मेडिटेशन, ध्यान धारणा म्हणतो आपण त्याला, जे आपले साधू संत महात्मे हिमालयामध्ये जाऊन करायचे, ध्यान धारणा, स्वतःच्या ऊर्जा वाढवायचे. आता एवढं आयुष्यमान कोणाचं नाहीये की आपण 12 वर्ष 15 वर्ष जे काही असेल ते साधना करूया. मग आपण येथे योग्य टेक्निकने जर साधना केली तर स्वतःच्या क्षमतांचा विकास करू शकतो. याला काय म्हणतात, तर याला म्हणतात स्वतःच्या क्षमतांचा विकास करणे.
हे जे काही मी सांगते आहे, साधू संत महात्म्यांनी जे काही केलं ते सुद्धा मनुष्य रूपातच जन्माला आलेले, त्यांनी त्यांच्या क्षमतांचा विकास केला ध्यान धारणा आणि साधनेनी, तेव्हा त्यांच्याकडे आयुष्यमान मोठं होतं. आता आपल्याकडे आयुष्यमान कमी आहे. मग आपण नव्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो आहे. अनेक गोष्टींसाठी आपले जे खूप कष्टाचे कामं होते ते आपण नव्या टेक्निकनी करतो आहे आणि कमी वेळेत पूर्ण करतो की नाही बाकीची कामं? प्रवास असू दे, किचन मधील कामं असू देत, आहे ना. मी नेहमी पाटा वरवंट्याचं आणि मिक्सरचं उदाहरण देते. अर्धा घंटा मिरची जे काही असेल ते वाटण्यासाठी आपल्याला लागायचं, आता आपण अगदी मिनिटामध्ये ते काम करतो, मल्टीटास्किंग करतो. तसं ध्यानधारणा साधनेला खूप वेळ लागायचा, तो आपण दररोज स्वतःला फक्त आणि फक्त काही मिनिटे देऊन स्वतःला ऊर्जावान करणे, स्वतःला आरोग्य संपन्न करणे, भरभराट स्वतःच्या आयुष्यामध्ये आणणे, स्वतःची आर्थिक लेवल सुद्धा स्ट्रॉंग करणे, काय म्हणूया वैचारिक क्षमताचा विकास करणे, तुम्हाला इज्जत दौलत शोहरत जे जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी ऊर्जा मदत करते. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकण्याची गरज येत नाही. माझं आहे, माझा विस्तार मोठा आहे आणि मला स्वतःला परिपूर्ण करायचा, या दृष्टीने ऊर्जा मदत करत असते. तर नक्कीच या प्रमाणे ऊर्जा रेखेला जुडा. अजूनही अनुभवांचे साठे जर विचार करसाल तर कित्येक आहेत. आताही 1000च्या वर जास्त 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 व्हिडिओ पडलेले आहेत की जे अजून फक्त युट्यूबला अपलोडच केल्या गेलेले नाहीयेत. काय करावं? थँक्यू युनिव्हर्स. त्या युनिव्हर्सची, त्या ब्रह्मांडाची कृपा आहे बस. म्हणून एवढे अनुभव आहेत आमच्याकडे, कारण आम्ही प्रामाणिकपणे कार्य करतो आणि आमचा ग्रुप प्रामाणिकपणे मेडिटेशन करतो, असं म्हणूया ना. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना, अगदी मनापासून धन्यवाद. नवीन बॅच सुरू होत आहे 9 तारखेला बॅच सुरू होणार आहे आणि 10 तारखेला शक्तिपात होणार आहे. या वेळेच्या बॅचचं वैशिष्ट्य असं की गुरुपौर्णिमेला पहिला शक्तिपात होणार आहे आणि गुरुपौर्णिमेला होणार स्पेशल सर्व ग्रँडमास्टर सह ऊर्जावान ध्यान स्पेशल करण्याची संधी या नवीन ग्रुपला मिळणार आहे. तर नक्कीच आपण खाली व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक देते मी तुम्हाला मी चॅट बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देते. ही लिंक आपण वर क्लिक करा आणि आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करून घ्या. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा, आरोग्य संपन्न व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा, व्यक्तिमत्वाचा विकास करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा, स्वप्नांच्या भीतीपासून स्वतःला मुक्त करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा, तणावमुक्त जगा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा, प्रसन्न राहा, आनंदी राहा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा, स्वतःची रिव्हर्स जर्नी करा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडा, आज तुम्ही आहात त्यापेक्षा आयुष्यामध्ये अधिक प्रगती करा. सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट आणणारी ही ऊर्जा, या ऊर्जेसह आपलं आयुष्य अधिक 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 समृद्ध करा. या ऊर्जेबद्दल बोलायचं म्हटलं तर आम्ही कितीही काळ कितीही वेळ बोलू शकतो, कारण ऊर्जा म्हणजे काय तर भरभरून देणारी ऊर्जा. विश्वस्वरूप, या विश्वाकडे केवढंच आहे आणि आम्ही त्या विश्वामधलं एवढंच घेतलं आहे, तरीही रात्रभर बोलू शकतो, एवढी ती ऊर्जा आहे. कारण ती देतच असते आणि आपण घेणारे कमी पडतो. आपल्याला घेण्यासाठी आपल्या क्षमता वाढवायच्या आहेत. तुम्ही जे मागणार ते तुम्हाला हे ब्रह्मांड देणार. तुम्ही जो विचार करणार ते तुमच्या आयुष्यामध्ये घडणार. आपल्याला आपल्या विचारांची दिशा कशी ठरवायची आहे हे रेखेसोबत येऊन शिकायचं आहे. आपल्या विचारांना योग्य दिशा देऊया, आपण आनंदी जगूया, आपण प्रसन्न जगूया, आपण ऊर्जावान जगूया. पांडुरंग पांडुरंग, आपण त्या पांडुरंगाकडून ऊर्जा घेऊया, आपण त्या विठ्ठलाकडून ऊर्जा घेऊया आणि आता मस्त वारीला जाऊया. चलायचं ना? येस, आषाढी एकादशी, आज वारीला जाऊया सर्वजण. मस्त करूया ध्यान आता. ओके, आत्मा नमस्ते सगळ्यांना.